नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। वाघबिल गांव के लोगों ने सड़क पर मोर्चा निकाला। इस मोर्चा में सैकड़ों महिलाएं, पुरुष और बुजुर्ग महिलाएं शामिल हुई। लोग ठाणे नगर निगम से नाराज थे और नारे लगा रहे थे कि वाघबिल गांव के नागरिक पीड़ित है। ठाणे नगर निगम के अधिकारी मस्त ग्रामीणों के मुद्दे पर ठाणे नगर निगम के आयुक्त का ध्यान आकर्षित करने के लिए थे। वाघबिल गांव के लोगों का ज्वलंत प्रश्न ये है कि ठाणे नगर निगम के प्रशासनिक अधिकारियों को तुरंत सड़क पर जहां सीवेज जमा होता है वहां एक बड़ा नाला बनाना चाहिए और सड़क पर जमा हुए सीवेज को तुरंत हटा देना चाहिए। ग्रामीणों का कहना है कि 10-15 वर्षों से सीवेज की समस्या का समाधान नहीं हुआ है, इसलिए आज हमें सड़कों पर उतरने का समय आ गया है। वाघबिल सीवेज से भरी सड़क पर क्या लोग समुद्र तट पर गुजरेंगे, जहां ठाणे नगर निगम एक चौपाटी बन रहा है। उस तट पर चौपाटी से पहले हमारी सड़क पर एक बड़ा नाला बनाया जाए और उसमें जमा गंदा पानी तुरंत निकाला जाए, अन्यथा हम ठाणे नगर निगम ठाणे के कार्यालय पर धरना देंगे। जब तक हमारी मांग पूरी नहीं हो जाती, हम ठाणे नगर निगम के प्रशासकीय अधिकारी और नगर निगम कर्मचारियों के खिलाफ विरोध प्रदर्शन करते रहेंगे। उसी को लेकर वाघबिल गांव के लोगों ने पत्रकारों को बुलाया और पत्रकारों से बातचीत की और एक प्रेस कॉन्फ्रेंस की। हमारी आवाज शासन प्रशासन तक पहुंचना चाहिए और हमने महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब और ठाणे नगर निगम के आयुक्त साहब से निवेदन की है कि हमारे प्रश्नों को तुरंत निपटारा किया जाना चाहिए, ऐसा उन्होंने कहा। बरीच वर्षे झाली हा पाणी इथं असाच साचतो। हा काही पावसाला नव्हे, आज उन्हाळा आहे, ही परिस्थिती आहे। त्याच्यामधून तुम्ही बघसाल इलेक्ट्रिकची वायर पण गेले, त्याच्याच खालून थोड्या जास्त लांब पण नाही, वर खालूनच पाण्याचे पाईप आहेत जो पिण्यासाठी पाणी जातो आणि वर चढणारा पाणी हा दूषित जातो। आज काय आता आम्ही काय आज जर ही उन्हाळ्यात ही परिस्थिती आहे, पावसाळ्यात काय असेल ना, ह्या पाण्यातून काय आता होडी घेऊन जावाचा का आम्ही घरी। आज यांच्या तुम्ही जर बघितलं या आजूबाजूला भरपूर जणांना डेंगू झाले, नशीब कोणी दगावला नाही। म्हणजे लोक प्रशासन याची वाट बघते का कोणी मरेल याच्यामध्ये वरती जाईल त्याच्यानंतर आम्ही काय करू। आज ठाणे महाराष्ट्र प्रशासनचे कहणं आहे की कुठल्याही ठाण्यामध्ये एक पण खड्डा दिसणार नाही, तर काय आवाहन करणार? मी तर तुम्हाला सांगेन हेच बघा, तुम्हाला जे दिसते सांगा, तुम्हाला जे दिसते तेच सांगा। इथं खाली तुम्ही खाली एक कॅमेरा फिरवा, ह्या साईडला फिरवा, ह्या साईडला। आज यांच्या घरी लग्न आहे, त्यांच्या घरी जायला जागा नाही। आज त्यांना ते थोडी भरणी करून त्यांना आज त्यांच्या घरी पाहुण्यांना घेऊन जाण्यासाठी अशी परिस्थिती करावी लागली, थोडासा राबीत टाकून त्यांच्याकडे जावं लागलं। सांगा। आमचं म्हणणं असं आहे की बरेच दिवसापासून ही परिस्थिती आहे, तर ही परिस्थिती लवकर सरकार आणि निम सरकारने याच्याकडे जास्त लक्ष देऊन हा प्रॉब्लेम लवकर म्हणजे सॉल्व केला पाहिजे। नाहीतर गाड्यांचे आणि बरेचसे अपघात या ठिकाणी होतात आणि पावसाळ्यामध्ये ही लोकांना असे कमरेपर्यंत पाण्यातून जायला लागतं आणि खूप त्रास होतो। म्हणून हा जो प्रॉब्लेम आहे हा लवकर दूर झाला पाहिजे असे आमच्या गावकऱ्यांतर्फे आपल्याला विनंती आहे। ठाणे महानगरपालिकेकडे आपण काहीतरी प्रश्न गाव झालेले आहे, त्याबद्दल आपण नोटीस दिली का आपण? नाही, आमच्या वाघबिल ग्रामस्थ जे रजिस्टर मंडळ आहे त्या मंडळातर्फे आम्ही त्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, सूचना दिलेल्या आहेत। अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आमच्या त्यांना ज्या प्रॉब्लेम आहे, गरजा आहे त्या आम्ही सांगितलेल्या आहेत त्यांना। पण सर्वांना त्रास होते, आजूबाजूला घरे आहेत त्यांना ते लोकांना त्रास होते, आजारी पडतात। त्यावेळी आता या वर्षी 3-4 वेळा औषध मारलं या पाण्यावर, तरी पण आजार। आता इथे लग्न आहे, ते लग्न कुठून माणसं वराडी जातील परत। हा किती वर्ष झाली तर याचा त्रास आहे। यात्रा आमची पारपर्यंत भरते, कुठे यात्रा भरणार? या वर्षी तर भरू शकतच नाही, पाण्याचं निचार नाही केलं तर। 10 वर्ष झालं या गावाचे रस्ता तसं राहिलं मी बघतो, आणि 10 वर्षापासून आता ते शासनाने काय ते काम केलं तुम्हाला मुलांचे ऍक्सिडेंट किती झाले? महानगरपालिकेकडे आपलं प्रश्न मोर्चा काढला होता का महानगरपालिकेकडे? फक्त रस्ता करण्याचं काम करतात। पुढचे पाऊल काय सांगा मला आता? रस्ता मतदान बहिष्कार, आम्ही घरातून बाहेरच नाही निघणार। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।